नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. धन्यवाद देतो की अण्णाभाऊ साठेंचा जन्म हा तमाम विश्वांमध्ये लेखन प्रेरणा दिन म्हणून त्यांनी साजरा करण्याचा मनोदय या ठिकाणी शासनाच्या वतीने झालेला आहे. आणि हे करत असताना अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला जो वैज्ञानिक संदेश दिलेला आहे ते आपण आपल्या आचरणात आणणं गरजेचं आहे. आता आपण त्या पुष्पहार अर्पण करत असताना सर्व महापुरुषांचा विजय असं आपण म्हणालो. त्या महापुरुषांचा विजय कधी होणार आहे? त्यांनी सांगितलेला संदेश, त्यांनी सांगितलेला विचार त्या वाटेनं आपण जाणं म्हणजे त्या महापुरुषांच्या विचारांचा विजय आहे. आणि तो विचार एकीकड आणि आपलं चालणं एकीकड, आचरण एकीकड असेल तर खऱ्या अर्थानं या महापुरुषांचा विजय होणार नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या नभोवारीवर सांगितलं, काय सांगितलंय की आम्हाला या व्यवस्थेमध्ये ही पृथ्वी आम्हाला शेष नागांच्या मस्तकावर तरली आहे असा संदेश सांगितलेला होता. परंतु अण्णाभाऊ साठे हे एक प्रतिभावंत साहित्यिक होते आणि त्यांनी जगाला सांगितलं हे जग कशावर तरलेलं आहे तर खऱ्या अर्थानं हे पृथ्वी शेष नागांच्या मस्तकावर तरलेली नसून इथला जो सर्वकरी वर्ग आहे, इथला जो मजूर आहे हा शेतकरी आहे. आपल्या रक्तांचं घामातून मोती पिकवतोय आणि त्या मोतीवर हे जग चालते आहे. अशा पद्धतीचा सिद्धांत अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला जगांना दिले आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि हे साहित्यामध्ये जे राष्ट्राचे प्रेरक, राष्ट्रीय प्रेरणा देणारे तुकाराम भाऊराव साठे यांनी विश्वाच्या बदलाच्या संदर्भात एक संदेश आपल्याला दिलेले आहे. आणि ते संदेश कोणाच्या मार्गावर तरी जात आहेत की ते संदेश सांगत आहेत, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून नीग बाहेरी हे बिनीवरती घाव. पुढे अण्णाभाऊ साठे सांगतात, धन्वंतानी असंच छळले, धर्मांधाने असंच पिळले, मग राणी जणू मानित गेले, चोर झाले तशाव. याच्या पुढे अण्णाभाऊ साठे सांगतात, हे सगळं मला बदलायचं असेल तर एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती नव महाराष्ट्र निर्मिती करती. खऱ्या अर्थानं जगांमध्ये आम्हाला हा महाराष्ट्र नागवंशीयाचा आहे. फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राची नांदी पूर्ण जगांमध्ये करायचं असेल तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आम्हाला वाचावं लागेल. ज्या महापुरुषाचे अनुयायी त्या पथावर चालतात त्यांचे विचार जिवंत असतात. आणि जेव्हा त्यांच्या विचाराची अधोगती होते आहे तिथे आपल्या अनुयायांचं कर्तव्य ठरते आहे. त्याच्या दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा घेत असताना आपण सर्वांनी अण्णाभाऊंचं साहित्य मनन चिंतन आपण केलं पाहिजे. तर आता महाराष्ट्र शासनाने सगळ्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना, लेखकांना त्या अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा मिळावी, लेखन मिळावं या संदर्भामध्ये शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम होणार आहे. मी या नगर परिषदेचं अभिनंदन करतोय.